पैशांच्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात का? आलेला पैसा टिकत नाहीये का? कर्ज खूप झालंय का? आर्थिक समस्या सुटत नाहीये असं वाटतंय का? अहो, मग येत्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही खास उपाय करून या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. कोणते आहेत ते उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. जो व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आणि उपवास करतो त्याची सर्व संकट दूर होतात. इतकंच नाही तर या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्ती कर्जापासूनही मुक्ती मिळवू शकतो. त्याचबरोबर त्याच्या धनसंपत्तीशी संबंधित समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. अनेक वेळा माणसाला मेहनत करूनही यश मिळत नाही. त्यामुळे अशा स्थितीत गणेशाची पूजा केल्याने नक्कीच लाभ मिळतो. यशासाठी भगवान श्री गणेशाचं ध्यान करताना, म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये यश मिळवायचं असेल, तुम्ही एखादं कार्य हातात घेतलं असेल आणि ते यशस्वी होण्यासाठी तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं ध्यान करताना श्री गणेशाय नमः या मंत्राचा किमान 11 किंवा 21 वेळा जप करा. हा जप तुम्हाला भक्तिपूर्ण अंतःकरणाने करायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 11 दुर्वांची जोडी अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला व्यवसायात यश मिळेल, त्याचबरोबर कर्जाची समस्याही सुटेल. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक किंवा बुंदीचे लाडू नक्की अर्पण करा. संकष्टी चतुर्थी व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही प्रत्येक बुधवारी हे उपाय करू शकता. असं केल्याने तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही किंवा तुमचे काही आर्थिक प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटेपर्यंत दर बुधवारी आणि दर चतुर्थीला हे उपाय तुम्ही करत राहा. जर एखाद्या व्यक्तीला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन सर्व नियमांसह त्याची पूजा करा. तसंच ओम गण गणपते नमः या मंत्राचाही जप करा. असं केल्याने तुम्हाला लवकरच फायदा दिसून येईल. घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी श्री गणेशाला पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर ते पाणी घरभर शिंपडा. असं केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते, घरात सुखसमृद्धी टिकून राहते. आता अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल, व्रत करणार असाल तर या दिवशी तुम्हाला व्रत आणि उपवास कसा करायचा आहे ते सुद्धा जाणून घ्यायलाच हवं. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं जातं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाचे कपडे घाला. त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असेल असं बसा. त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असेल असं बघा. त्यानंतर गणपतीची मूर्ती व्यवस्थित सजवा. पूजेत लाल फुलं, तीळ, गुळ वापरा. तांब्याच्या कलशात पाणी घ्या. त्याचबरोबर नैवेद्यासाठी मोदक, लाडू, फळं आणि धूप, दीप, चंदन हे सगळंच घ्या. त्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आणि गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडीही अर्पण करा. आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर गणेशाचं ध्यान करायला विसरू नका. डोळे बंद करून बसा. मनामध्ये गणेश मूर्ती आठवा आणि त्या गणेश मूर्तीचं ध्यान करा. सगळं झाल्यावर आरतीही करा. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर संकष्टी व्रतकथेचा पाठ करा आणि पूजा करून आरती करून मग उपवास सोडा. गणपती बाप्पा मोरया. हिंदू पुराणात गणेशा संबंधित अध्यायानुसार गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एक दिवशी गणेशाची आराधना सुरू केली. या तपस्येने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा त्याच्या समोर प्रकट झाले आणि सोबतच त्याला एक वर मागण्यास सुद्धा सांगितला. त्यावेळी भक्त अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की हे गणपती बाप्पा, तुझ्या नावासोबत माझंही नाव जोडलं जावं. त्याच्या या मागणीनंतर गणपती बाप्पाने अंगारकीला वरदान दिलं की येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधलं जाईल. मंडळी, गणपती बाप्पा नेहमीच आपल्या भक्तांवर भरभरून कृपा करत असतात. म्हणून तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हटलात तर तुमची मनोकामना निश्चित पूर्ण होते. मंडळी, गणपती अथर्वशीर्षाची तुम्हाला 21 आवर्तनं चतुर्थीच्या दिवशी करायची आहेत. यामुळे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होऊ शकते. काहींना गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तरी नक्कीच म्हणावं. ते सुद्धा शुभफलदायी ठरतं. पण त्याचबरोबर जर गणपती अथर्वशीर्ष म्हणताच येत नसेल तर कमीत कमी नुसतं ऐकावं तरी. ऐकल्याने सुद्धा आपल्या श्रद्धा आणि भक्तीमध्ये निश्चितच वाढ होते.
मंडळी, हे गणपती अथर्वशीर्ष तुम्ही आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात नक्कीच ऐकू शकता. त्यासाठी त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. ते नक्की ऐका. पण मग हे अथर्वशीर्ष म्हणण्याला एवढं महत्व का आहे? तर मंडळी, अथर्व म्हणजेच शांती आणि शीर्ष म्हणजेच मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकात शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनी ऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गल ऋषी यांनी साममुद्गल गणेश सूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचेच शिष्य गणक ऋषी यांनी गणपती अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रात देवतेचे ध्यान म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि नंतर स्तुती असते. या उलट अथर्वशीर्षामध्ये आधी स्तुती आणि नंतर ध्यान आहे. या स्तोत्राच्या 21 आवृत्ती म्हणजेच एक अभिषेक असतो. मनोभावे गणपती बाप्पाची साधना करणाऱ्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. गणपती बाप्पा हे भक्तांसाठी जागृत दैवत आहे. मग मंडळी, तुम्ही सुद्धा हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.